एक अत्यंत महत्त्वाची आणि या घडीची अत्यंत मोठी बातमी। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद। बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय आणि बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिलं गेलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। ज्यावेळी आरोपीला पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली असा दावा करण्यात आला होता आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात लिहिण्यात आलंय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा दावा सादर करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी देखील त्यांच्या बाजूने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे। बदलापूरमधल्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा अक्षय शिंदेवरती आरोप होता। ते प्रकरण प्रचंड तापलेलं होतं। विरोधी पक्ष आक्रमक झालेला होता। बदलापूरमध्ये मोर्चे निघाले होते आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी करण्यात आलेली होती। त्यानंतर आरोपीला पकडण्यात आलं आणि त्याला ज्यावेळी पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं त्यावेळी त्यानं पोलिसांच्या हातातलं पिस्तूल खेचून घेतलं आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी म्हणून पोलिसांनी अक्षयचा एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा होता। पण हा दावा संशयास्पद असल्याचं न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलं गेलंय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, पोलिसांच्या दाव्यावरच संशय व्यक्त केला जातोय, काय लिहिलंय अहवालात? नक्कीच हा जो बॉम्बे हायकोर्टमध्ये रिपोर्ट सादर करण्यात आला आहे आणि यामध्ये काही जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ते समोर आलेली आहे। या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्ये असं आहे की रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की जे 5 पोलीसकर्मी होते आणि आरोपी अक्षय शिंदे हा एकटाच होता, तरी हे 5 पोलीसकर्मी ओव्हरपॉवर कसे का करू शकले नाही याच्यावर प्रश्नचिन्ह व्यक्त केलं गेलं आहे। आणि दुसरा जे रिव्हॉल्वर होता ते रिव्हॉल्वरवर फिंगरप्रिंट्सच्याही बाबत एक प्रश्नचिन्ह उभा केलं गेलं आहे की रिव्हॉल्वरवर जो आरोपी अक्षय शिंदे आहे त्याचा पूर्णपणे जो फिंगरप्रिंट असला पाहिजे तसा फिंगरप्रिंट नाही आहे। आणि दुसरीकडे हा जे 5 पोलीसकर्मी होते तरीही आरोपी अक्षय शिंदे कशा काय पडायचा प्रयत्न केला आणि एन्काउंटर थेट त्याच्या शरीरावर गोळ्या झाडा गेला तर हा कसा शक्य झाला त्यावर प्रश्नचिन्ह उभा केला गेला आहे। तर असे प्रकारचे वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत ते समोर आलेले आहेत। याचे पूर्ण रिपोर्ट 3 वाजता जे ॲडव्होकेट आहेत त्यांना मिळतील। पण हे समोर आलेलं आहे की हा जे कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा जो एन्काउंटर आहे तो एक फेक एन्काउंटर आहे, फर्जी एन्काउंटर आहे। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला आहे। जसा अक्षय शिंदेचे ॲडव्होकेट कोर्टात बोलत होते की हा एक फेक एन्काउंटर आहे आणि 5 जे पोलीसकर्मी आहेत त्यांनी अक्षय शिंदेचा एक फेक एन्काउंटर केला आहे, तर कोर्टानेही हे मान्य केलं आहे। हा जो रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे तर रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं गेलं आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर एक फेक एन्काउंटर होता आणि यामध्ये आता FIR नोंद केलं जाणार आहे अशाही एक ऑर्डर कोर्टाने दिले आहे की यामध्ये एक FIR नोंद केली पाहिजे आणि जे हे आरोपी आहे त्यांच्यावर एक खटला आहे ते चालला पाहिजे। न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात असं नमूद केलं गेलंय। मृत्युंजय, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, पोलिसांनी जो दावा केला होता स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केल्याच्या त्या दाव्यावरतीच आता संशय उपस्थित होतोय। जेव्हा बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता मी तेव्हाही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला जेलमधून बाहेर काढून त्याच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला होता किंवा त्याला ज्या पद्धतीने गोळ्या घातलेल्या होत्या हा सगळाच प्रकार एकूण अतिशय संशयास्पद होता। आणि त्याही वेळेला मी हैदराबादच्या एन्काउंटरचा संदर्भ देत सांगितलेलं होतं की अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे। सरकार आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी क्लिअर कट पोलिसांकडून झालेला हा मर्डर आहे। आणि मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानते की या निमित्ताने त्यांनी किमान सरकार आणि पोलीस यांचं जे संगनमत आहे ते संगनमत उघड झालेलं आहे। आणि अक्षय शिंदे
पुन्हा पुन्हा सांगते, अक्षय शिंदे हा काही साधू संत नव्हता, तो काही समाजसुधारक नव्हता. त्याला तशीही फाशीची शिक्षा झालीच असती, परंतु शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, न्यायालय आहेत. मात्र हा जो हस्तक्षेप मध्येच सरकारने केलाय तो वाईट आहे आणि निश्चितपणे आता तरी या सगळ्या जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. सुषमाताई, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल आहे की त्यांनी पोलिसांच्या त्या दाव्यावरती संशय उपस्थित केलाय. जर हे सगळं खरं असेल, हा संशय जो व्यक्त करण्यात आलेला आहे तो जर खरा असेल, तर प्रश्न हा उपस्थित होतो की अशा प्रकारे फेक एन्काउंटर करण्याची गरज का पडली? फेक एन्काउंटर करण्याची गरज सरकार पक्षाला नक्कीच होती, कारण एकतर निवडणुका तोंडावर होत्या आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या, त्यामध्ये स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उदात्तीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली. फक्त आणि फक्त आपली राजकीय गणितं जुळवण्यासाठी आणि स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्यासाठी म्हणून. कारण आपण बघितलं असेल की या सगळ्यांच्या नंतर ज्या पद्धतीचे बॅनरबाजी करण्यात आली, लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणीचा देवाभाऊ वगैरे, तर हे सगळं ग्लोरिफाय करण्याच्या हिशोबाने आणि आपली काळवंडत चाललेली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा उजळ करून घेण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव सरकारने घेतला. पण म्हणजे समाजाच्या आणि विरोधी पक्षाच्या दबावापुढे सरकारनं हे सगळं केलं असं म्हणणं आहे? दबावापुढे केलं म्हणण्यापेक्षा स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि महिलांना किंवा एकूण महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाही हे सरकार, ही गोष्ट इतक्या वेळा अधोरेखित झाली होती. तो आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी अत्यंत अगतिकतेने आणि अविचारीपणे उचललेलं पाऊल म्हणजे अक्षय शिंदेची हत्या आहे. सुषमाताई, आभार आपले. आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे एन्काउंटर केलं गेलं असावं असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.